अर्जुनावर प्रेम कसं होतं? तर मागच्या अध्यायामध्येच आपण पाहिलं की पांडवानाम धनंजय हा, की पांडवांमध्ये धनंजय ही माझी विभूती आहे. धनंजय म्हणजे अर्जुन असं भगवंतांनी त्या ठिकाणी सांगितलेलं होतं. म्हणजे एवढं त्याचं प्रेम आपल्या अर्जुनावर होतं आणि त्यामुळे अर्जुनाला त्यांनी हे विश्वरूप दाखवलेलं आहे. अर्जुन म्हणतो की मला देवा नुसती सोन्याची लगड पाहायची नाही आहे, तर मला सगळे अलंकार बघायचे आहेत असं सांगितलं त्यांनी. आणि मग भगवंताबद्दल त्याच्या मनामध्ये प्रीती होती, भगवंताविषयीची आसक्ती अर्जुनाच्या मनात होती. आणि म्हणून अर्जुन म्हणतो की हे भगवंता, मला हे सगळे वैभव आणखी बघायचे आहे. कितीही पाहिले तरी त्याची तृप्ती होत नव्हती. बरं, आपलं असं होतं बघा, परमार्थामध्ये म्हणजे परमार्थ आणि संसार याच्यामध्ये तृप्ती हा विषय जर घेतला आपण तर अतिशय विरुद्ध आहे. म्हणजे संसारामध्ये जर एखाद्या गोष्टीबद्दल आपल्याला तृप्ती होत नाही म्हटलं तर पुन्हा 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 तो विषय उपभोगावासा वाटतो. आणि पुन्हा पुन्हा जरी तो उपभोगला तरीसुद्धा काय होतं त्याच्यातून, पुन्हा पाहिजे असं म्हणून मनामध्ये गढूळपणा निर्माण होतो. विषय सेवन करताना तृप्ती कधीही होत नाही. म्हणजे अग्नीमध्ये जर तूप टाकलं तर त्याचा अधिकच भडका होतो, त्याच्यामुळे शांत वाटत नाही, तर अजून अजून तृष्णा वाढत जाते, अजून अजून आसक्ती वाढत जाते. हे होतं संसाराच्या बाबतीत. परंतु परमार्थाच्या बाबतीत मात्र जर अशी आसक्ती वाढली, समजा भक्ती आहे, मला अजून भक्ती करावीशी वाटते, मला अजून भक्ती करावीशी वाटते, एखादं भजन जर मी म्हटलं तर मला अजून ते भजन म्हणावंसं वाटतं, इतर भजनं शिकावीशी वाटतात. ह्याचा परिणाम काय होतो, तर माझं मन गढूळ न होता मला जास्त जास्त तृप्ती मिळत जाते, मला जास्त जास्त समाधान मिळत जातं. हा परमार्थ आणि संसार याच्यातला हा फरक आहे असं त्यांनी सांगितलं आहे. म्हणजे साखर होण्यापेक्षा गोड असलेल्या साखरेची चव घेणारे भक्त आपण व्हावे, असा तो ज्ञानोत्तर भक्ती करणारा भक्त आहे अर्जुन. आणि म्हणून तो म्हणतो आहे की परमेश्वरा, मला ईश्वर रूप व्हायचे नाही. मग ज्ञानोत्तर भक्ती तो कशी करतो, तर तो म्हणतो की सेवक आणि सेव्य असे 2 विभाग करतो आणि स्वतःकडे सेवक पण घेतो आणि ज्याची उपासना करायची त्या ईश्वराला पुन्हा प्रस्थापित करतो. जरी ज्ञान प्राप्त झालेले आहे तरी समाजाला मार्ग दाखवण्यासाठी तो हे करतो. असा ज्ञानी भक्त असतो. अर्जुन हा भगवंताचा सखा आहे, भक्त पण आहे, हे आपण वारंवार बघितलं आहे. आणि भगवत तत्त्व जाणून घेण्याची त्याची इच्छा आहे, जिज्ञासा आहे त्याच्या मनामध्ये की मला भगवत तत्त्व जाणून घ्यायचं आहे, भगवंत कसा आहे ते मला बघायचं आहे. आणि ही जी शुद्ध जिज्ञासा आहे हा पारमार्थिक आत्मोन्नतीला कारणीभूत होणारा एक प्रकार आहे. की माझ्या मनामध्ये जिज्ञासा जर उत्पन्न झाली तर मी अनेक ग्रंथ वाचेल, अनेक संतांच्या भेटी घेईल, त्यांच्याकडनं मी त्यांना माझ्या मनातले प्रश्न विचारेल आणि मग काय होईल, तर आपोआपच माझी पारमार्थिक उन्नती होईल. त्याच्यासाठी वेगळं काही करावं लागणार नाही. आणि भौतिक जिज्ञासा जर मनामध्ये जागली तर काय होतं, विज्ञानाकडे प्रवृत्त होतो माणूस. पण त्या विज्ञानाच्या पाठीमागेही ज्ञान आहे हे जेव्हा खरे खरे वैज्ञानिक आपल्याला सांगतात बघा, तेव्हा कळतं आपल्याला की विज्ञान जिथे संपतं तिथे ज्ञान सुरू होतं. असं हे ज्ञानाचं आहे. ज्ञानाचा पाया असेल तरच विज्ञानामधली जिज्ञासा उपयुक्त आहे, नाहीतर विज्ञानाची जिज्ञासा ही घात केल्याशिवाय राहत नाही. अशा अनेक उदाहरणं आपण बघितलेले आहेत. म्हणून माणसाची अधिक जिज्ञासा पारमार्थिक असली पाहिजे आणि लोककल्याणाचा हेतू त्याच्यामध्ये असला पाहिजे. आणि म्हणून हा विश्वरूप दर्शन योग आहे जो हा अतिशय महत्त्वाचा आहे. म्हणजे याच्यामध्ये विज्ञान पण दाखवलेलं आहे भगवंतानी आणि त्या विज्ञानाच्या पाठीमागे असलेलं ज्ञानसुद्धा याच्यामध्ये सांगितलेलं आहे. मग भगवंतानी 10व्या अध्यायाची सांगता करताना हे सर्व जगत मी योगमायेच्या एका अंशाने धारण केलेलं आहे. शेवटचा श्लोक बघा, आठवत असेल तर, एकांशेन स्थितो जगत, की हा संपूर्ण जग जे तुम्हाला दिसतंय हे माझा एक अंश आहे, अंशांश असं म्हटलेलं आहे त्याला. की मग तेव्हा अर्जुनाच्या मनात येतं की अरे बापरे, अंश आहे हा फक्त, मग खरा केवढा असेल भगवंत, केवढा मोठा असेल खरा, असं त्याला वाटतं. आणि म्हणून त्याच्या मनामध्ये ती जिज्ञासा, एक अंश जर असा आहे, अनंत विभूती स्वरूप दिव्य आहे, सर्वात्मक आहे, जगदात्मक आहे, तर मग ईश्वराचे दर्शन कसं विराट असेल ते मला बघायचं आहे. आणि या कल्पनेने अर्जुन इतका थरारून जातो
त्याच्या मनामध्ये जिज्ञासा पण आहे, भीती पण आहे आणि सगळ्याच भावना. म्हणजे माऊलींनी तर इतकं सुंदर वर्णन केलेलं आहे की सगळे म्हणे नवरस राहायला आलेले आहेत. या 11व्या अध्यायामध्ये नवरस राहायला आलेले आहेत असं सांगितलं आहे. म्हणजे अद्भुत रस आहे, शांतरस आहे, बिभत्स रस आहे, इतर आणखी वीररस आहे. सगळे रस या ठिकाणी तुम्हाला बघायला मिळतील 11व्या अध्यायामध्ये. 11वा अध्याय जर आपण ज्ञानेश्वरीमधला वाचला ना, अर्थ वाचायचा फक्त त्याचा, इतकी सुंदर अनुभूती आपल्याला येते आणि छान वाटतं. म्हणजे 11वा अध्याय वाचून काढावा. तर आता आपण पहिल्या श्लोकाकडे जाऊ की अर्जुन काय म्हणतोय. 11व्या अध्यायाची सुरुवात त्यांनी काय केली आहे. मदनुग्रहाय परमं गुह्यमध्यात्मसंज्ञितं यत्त्वयोक्तं वचस्तेन मोहोऽयं विगतो मम. अर्जुन म्हणतोय, माझ्यावर अनुग्रह केला आहे देवा, तू मला हे विश्वरूप दाखवतो, मला आतापर्यंत तू विभूती सांगितल्या आणि परमगुह्य असं अध्यात्म्याविषयीचं वचन म्हणजे उपदेश आपणाकडून जो मला प्राप्त झाला, त्या योगे माझे हे अज्ञान नाहीसे झाले. अर्जुनाने या ठिकाणी कबुली दिलेली आहे, पण खरं पाहिलं तर त्याचं अज्ञान काही अजून गेलेलं नाही आहे. जर अज्ञान त्याचं इथेच जर गेलेलं असतं ना, तर पुढचे 18 अध्याय सांगावेच लागले नसते भगवंताला. इथेच गीता संपली असती. पण तो म्हणतोय, त्याची मनाची स्थिती अशी झालेली आहे की आता या ठिकाणी देवा माझं अज्ञान गेलेलं आहे, माझा मोह गेलेला आहे आणि तू माझ्यावर अनुग्रह केलेला आहे. मुख्य म्हणजे काय की भगवंताचा अनुग्रह झाल्याशिवाय या गोष्टी घडत नाहीत. भगवंताचा किंवा गुरूंचा आपल्यावर जेव्हा अनुग्रह होतो तेव्हा ह्या पारमार्थिक गोष्टी घडून येतात आणि आपोआप आपली पारमार्थिक उन्नती होत असते. तर अर्जुन म्हणतोय की माझं अज्ञान नाहीसं झालेलं आहे देवा या ठिकाणी. आणि मग त्यांनी आपल्याला ज्ञानेश्वरीचा आधार ते नेहमी घेतात की आपल्याला कळण्यासाठी म्हणून. शांत रसाच्या घरी अद्भुत रस पाहुणा आला आहे. म्हणजे म्हटलं ना मी की संपूर्ण ज्ञानेश्वरी ही कशी आहे, शांत रसाने भरलेली आहे. आणि या 11व्या अध्यायात मात्र अद्भुत रस पाहुणा आलेला आहे. 11व्या अध्यायापुरताच आहे तो, नंतर नाही आहे मग. म्हणून त्यांनी म्हटलं आहे शांत रसाच्या घरी अद्भुत रस पाहुणा आलेला आहे. विभूतीची अनुभूती घेतल्यानंतर विभूतीमागील विराट ईशतत्व पाहण्यासाठी अर्जुन उत्सुक झाला. मग त्याचं वर्णन ज्ञानेश्वर माऊली कसं करतात बघा. जेथ जेथ संपत्ती आणि दया दोन्ही वसती आलिया, असती ठाया ते जाण धनंजया विभूती माझी. हे धनंजया, ज्या ज्या ठिकाणी तुला ऐश्वर्य दिसेल, ज्या ज्या ठिकाणी दया दिसेल, त्या ठिकाणी माझी विभूती आहे असं तू समज. मग ज्ञानेश्वर म्हणतात, आता ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, आता यावरी एकादशी कथा आहे दोन्ही रसी, जेथ पार्था विश्वरूपेसी होईल भेटी. मी मुद्दाम ज्ञानेश्वरीतल्या ओव्या वाचते कारण इतक्या गोड ओव्या आहेत ना. मग पुढे कधीतरी आपण जेव्हा प्रत्यक्ष ज्ञानेश्वरी वाचू तेव्हा बघा कधी लक्षात राहिलं तर. आणि त्यानंतर आपण अर्थसुद्धा बघणार आहोत. आता यावरी एकादशी कथा आहे दोन्ही रसी, जेथ पार्था विश्वरूपेसी होईल भेटी. जेथ शांताची या घरा अद्भुता आला आहे पाहुणेरा, आणि एरा ही रसा पांती करा जाहाला मानू. अहो वधूवरांची ये मिळणी, जैशी वराडिया ही लुगडी लेणी, तैसे देशियाच्या सोकासनी मिरविले रस. परी शांताद्भुत बरवे, जे डोळियांचा अर्जुनी घ्यावे, अंजुळी घ्यावे, तैसे हरिहर प्रेम भावे आले खेवा. म्हणजे इतकी सुंदर आहे ना ज्ञानेश्वरी की आपल्याला वाटेल गीतेमध्ये काय आहे, सगळं अध्यात्म भरलेलं आहे आणि किती कंटाळा येईल. पण ज्ञानेश्वरी वाचल्यानंतर आपल्याला हास्य निर्माण होतं. म्हणजे ज्ञानेश्वर माऊलींनी असे छोटे छोटे विनोद केलेले आहेत, उपमा दिलेल्या आहेत, अलंकार आहेत त्याच्यामध्ये भरपूर. तर ते म्हणतात पुढे की नातरी अवसेचा दिवशी, भेटली बिंबे दोन्ही जैसी, तेवी एक वळारसी केला येथ. मी नले गंगा यमुनेचे ओघ, तैसे रसा जाहले प्रयाग, म्हणून सुस्नात होत जग आघवे येथ. माझी गीता सरस्वती गुप्त, आणि दोन्ही रसी ते ओघमूर्त, या लागी त्रिवेणी हे उचित फावली बापा. येथ श्रवणाचे निद्वारे, तीर्थी रिघता सोपारे, ज्ञानदेव म्हणे दातारे माझेनी केले. तीरे संस्कृताची गहने, तोडोनी मराठी या शब्द सोपाने, रचिली धर्मनिधाने निवृत्ती देवे. म्हणून भलतेने येथ सद्भावे नहावे,
प्रयाग माधव विश्वरूप पहावे, ए तुलेनी संसारासी द्यावे तिलोदक. हे असो ऐसे सावयव, जेथ सासिन्नले आथी रसभाव, जे श्रवण सुखाची राणी व जोडली जगा. जेथ शांताद्भुत रोकडे आणि येरा रसा पडप जोडे, हे अल्पची परी उघडे कैवल्य जेथ. तो हा 11वा अध्यायो, जो देवाचा आपळपे विसवता ठावो, परी अर्जुन सदैवाचा रावो, जे येथही पावला. सुंदर असं वर्णन केलं ह्यांनी. अर्थ बघू आपण की यानंतर 11व्या अध्यायामध्ये 2 रसांनी भरलेली कथा आहे. आपण म्हटलं ना की अद्भुत रसाच्या नाही, शांत रसाच्या घरी अद्भुत रस पाहुणा आलेला आहे. आणि या अध्यायामध्ये अर्जुनाला विश्वरूपाचे दर्शन होणार आहे. या अध्यायात शांत रसाच्या घरी अद्भुत रस हा पाहुणचारच आला आहे. आणि इतर रसांनाही या 2 रसांच्या पंक्तीचा मान मिळाला आहे. व वर्णन कसं केलं आहे त्यांनी की एखादं लग्न असतं, विवाह समारंभ असतो आणि त्या समारंभामध्ये सगळेजण जेवायला बसतात. तर नवरा नवरी जेवायला बसतात, तर त्यांना जे वधूवरांना जो आहेर मिळतो किंवा त्यांना जे पक्वान्न खायला मिळतात, तर इतर वऱ्हाड्यांना सुद्धा मिळतातच ना. तसं त्यांनी म्हटलं इथे की ज्याप्रमाणे वधूवरांबरोबर वऱ्हाड्यासही वस्त्रे मिळतात, दागिने मिळतात, त्याप्रमाणे इतर रसांचीही मराठी भाषारूप पालखीत मिरवणूक होऊन त्या शोभा आली आहे. म्हणजे फक्त शांतरसच नाही, फक्त अद्भुत रसच नाही, तर इतरही नवरस त्या ठिकाणी राहायला आलेले आहेत. त्यांनाही लेणी लुगडी मिळालेली आहेत, जशी वऱ्हाड्यांना मिळतात वधूवरांच्या सोबत. अशी उपमा त्यांनी दिली आहे. परंतु शांत व अद्भुत हे 2 रस चांगले रस आहेत. ते या डोळ्यांना उघड दिसतील. जसे विष्णू आणि शंकर हे एका योग्यतेचे देव प्रेमभावाने एकमेकास भेटावयास यावेत, अथवा अमावस्येच्या दिवशी ज्याप्रमाणे सूर्यबिंब आणि चंद्रबिंब दोन्ही दिसतं बघा आपल्याला, एकमेकांना भेटतात, त्याप्रमाणे या अध्यायात हे 2 रस एकत्र आले आहेत. आणि त्यांनी अशी उपमा दिली आहे की प्रयाग क्षेत्रामध्ये गंगा आणि यमुना, प्रयागला बरेच जण गेले असतील, त्यांना माहिती असेल की गंगा आणि यमुनेचा संगम आहे. आणि त्याप्रमाणे म्हणे शांत आणि अद्भुत रसांचा इथे मिलाप झालेला आहे. आणि 11वा अध्याय हा प्रयाग क्षेत्रच बनला आहे. परंतु सर्व जग येथे स्नान करून पवित्र होते. ज्याप्रमाणे प्रयाग क्षेत्रात गंगा व यमुना या 2 नद्यांचे ओघ प्रकट दिसतात. आणि सरस्वती गुप्त असते ना, त्याच्यामध्ये 3 नद्यांचा संगम आहे, सरस्वती गुप्त असते. तर या अध्यायामध्ये शांत आणि अद्भुत हे 2 रस स्पष्ट दिसतात. आणि या 2 रसांमध्ये गीता ही गुप्त आहे, अशी उपमा त्यांनी ती प्रयागवट असं त्याला दिलेली आहे. म्हणून बाप हो, या त्रिवेणी सर्वांना प्राप्त झाली आहे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, मला कारणीभूत करून माझे गुरु जे निवृत्तीनाथांना एवढं महत्त्व दिलं आहे आपल्या ज्ञानोबा माऊलींनी. म्हणजे खरं तर निवृत्तीनाथांचं काही विशेष वाङ्मय नाही आहे बरं का. निवृत्तीनाथांना फक्त फक्त नाही, तेच विशेष कार्य होतं त्यांच्या आयुष्यातलं की त्यांना गहिनीनाथांकडनं दीक्षा मिळालेली होती. गहिनीनाथांकडनं त्यांना आशीर्वाद मिळालेला होता नाथपंथीयातले, आणि त्यांना तो कुंडलिनी योग प्राप्त झालेला होता निवृत्तीनाथांना. आणि मग त्या निवृत्तीनाथांनी आपल्या सगळ्या भावंडांना तो दिलेला आहे. तर त्याच्या आधी पहिल्यांदा त्यांनी ज्ञानेश्वर माऊलींना दिलेला आहे. त्यामुळे ज्ञानेश्वर माऊलींनी आपले गुरु म्हणजे सर्वस्व, मी काहीही नाही असं प्रत्येक ठिकाणी ज्ञानेश्वर माऊलींचं हे आहे की निवृत्तीनाथ सगळं काही निवृत्तीनाथांनी केलेलं आहे, मी काहीही केलेलं नाही आहे. म्हणून प्रत्येक ठिकाणी ते त्यांचं नाव घेतात की माझे जे गुरु आहेत निवृत्तीनाथ, त्यांनी काय केलं म्हणे, तर श्रवणाच्या द्वारेने या त्रिवेणी तीर्थात प्रवेश करणे सर्वांना सोपे केले. धर्माचा ठेवा जे माझे गुरु निवृत्तीनाथ त्यांनी मला कारणीभूत करून संस्कृत भाषारूपी कठीण उंच डगरीचे किनारे फोडून मराठी भाषेतील शब्दरूपी पायऱ्यांचा घाट बांधला. म्हणजे बघा ना, आधी संस्कृतमध्ये होतं हे सगळं वाङ्मय, म्हणजे अजूनही आहे, आणि ते सगळ्यांना खुलं नव्हतं. कोणालाही संस्कृत वाचायची म्हणजे लाल काय म्हणतात त्या ह्याच्यामध्ये केशरी ह्याच्यामध्ये बांधलेलं आपल्या सगळ्या पोथ्या असायच्या, वेष्टनामध्ये बांधलेल्या पोथ्या, आणि त्या वरती ठेवलेल्या असायच्या, आणि कोणी त्याला हात पण लावायच्या नाही. स्त्रियांना तर अजिबातच मज्जा होता त्याला हात नाही लावायचं म्हणून. आणि संस्कृत भाषा तर कोणी शिकतच नव्हतं.
परंतु ज्ञानेश्वर माऊलींनी जेव्हा त्यांना आपल्या गुरूंचा आशीर्वाद मिळालेला आहे तेव्हा त्यांनी काय केलं, तर ही सगळी जी गीता आहे संस्कृतमधली ही त्यांनी मराठीमध्ये ज्ञानेश्वरी लिहून काढली, त्याचा प्राकृत भाषेमध्ये अर्थ लिहून काढला आणि सगळ्या जगाला त्यांनी जणू काही अमृताची मेजवानीच दिलेली आहे असं म्हटलेलं आहे. कोणालाही मज्जाव नाही तिथे, स्त्रिया शूद्र इतर कोणालाही लहान असो मोठा असो गरीब असो श्रीमंत असो कुठल्याही जातीचा असो सगळ्यांना ही गीता त्यांनी खुली केलेली आहे. थांबू.